याच्यामध्ये गॅसच्या किमती, लाईट बिल, दुधाचे दर, पेट्रोलचे दर, सोन्याच्या किमती, गोड तेल, साखर अशा पद्धतीच्या सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत। त्यामुळे राज्यातील सरसकट सर्व ग्राहक खुश सुद्धा होणार आहेत। बघा ग्राहकांना भरपूर दिवसांपासून या वस्तूंच्या किमती वाढत होत्या, परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा 1 जानेवारी 2026 पासून संपूर्ण देशामध्ये आनंद पसरणार आहे, कारण या 10 वस्तू स्वस्त होणार आहेत। कारण कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे राज्यामधील या 50 वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत। या 50 वस्तूंपैकी 40 वस्तू मनोरंजनाच्या आहेत। बघा ग्राहकांना राज्यामधील 50 वस्तूंच्या किमती 1 जानेवारी 2026 पासून कमी करण्यात येणार आहेत। तर या 50 वस्तूंपैकी 40 वस्तू मनोरंजनाच्या आहेत, म्हणजेच याच्यामध्ये सोने असेल, या ठिकाणी आपल्याला फिरायला लागणारी चारचाकी गाडी असेल, तर अशा मनोरंजनाच्या 40 वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत। परंतु 10 वस्तू जीवनावश्यक वस्तू आहेत, या 10 वस्तू रोजच्या वापरायच्या वस्तू आहेत। त्यामुळे या ठिकाणी या 10 वस्तूंच्या किमती या 40 वस्तूंसोबत या ठिकाणी कमी सुद्धा होणार आहेत। याच्यामध्ये गॅस सिलेंडरचे दर, लाईट बिल, सोन्याचे भाव, पेट्रोल डिझेलचे दर, दुधाचे रेट या रोजच्या वापरायच्या वस्तू प्रचंड स्वस्त होणार आहेत। सर्वसामान्यांच्या खिशाला जी कात्री बसत होते तर ती कात्री यापुढे बसणार नाही। बघा ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी गॅस असतो, तर त्या गॅसला सिलेंडर लागत असतो। तर या सिलेंडरच्या किमती सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 800 रुपये, 900 रुपये, 1000 रुपयांच्या पुढे पोहोचलेल्या होत्या। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला गॅस खरेदी करणं परवडत नव्हतं, गॅसची टाकी घेणं परवडत नव्हतं। त्यामुळे आपण चुलीवरती स्वयंपाक करत होतो, परंतु आता तुम्हाला चुलीवरती स्वयंपाक करायची गरज पडणार नाही, कारण चुलीच्या धुरामुळे या ठिकाणी डोळ्यांना त्रास होत असतो आणि आपल्याला वयोमानानुसार आजार सुद्धा जडत असतात। त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। आतापासून सिलेंडरचे दर, त्यासोबत आपल्याला लाईट बिल सुद्धा वाढून येत होता। याच्यामध्ये काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत, त्यामुळे सुद्धा लाईट बिल वाढून येत होता, परंतु 1 जानेवारी पासून तुम्हाला या ठिकाणी लाईट बिल कमी येणार आहे। त्यासोबत ज्यांना सोनं खरेदी करणं परवडत नव्हतं त्यांना सुद्धा आता सोनं खरेदी करता येणार आहे। तुमच्या घरामध्ये पेट्रोलची गाडी असेल किंवा डिझेलचा ट्रॅक्टर बिक्टर असेल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी असणार आहे, कारण ग्राहकांना 1 जानेवारी पासून पेट्रोल डिझेलचे दर, त्यासोबत दुधाच्या किमती या ठिकाणी प्रचंड स्वस्त होणार आहेत। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत, कोणत्या वस्तू किती रुपयांना मिळणार आहेत, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवायचा आहे। आता बघा, हे एक मोदी सरकारचं सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठं गिफ्ट मानावं लागणार आहे, कारण इतिहासामध्ये कधीच या वस्तू एवढ्या स्वस्त झालेल्या नाहीत। तेवढ्या वस्तू या ठिकाणी 1 जानेवारी 2026 पासून स्वस्त होणार आहेत। एकंदरीत सर्वसामान्यांच्या खिशावरती जो वर्षानुवर्ष ताण बसत होता, तर हा ताण कमी करण्यासाठी सरकारने निर्णय घेतल्याचे या ठिकाणी समजत आहे। तर आता कोणकोणत्या वस्तू किती रुपयांनी स्वस्त होणार आहे त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा समजणार आहे। तुम्ही सुद्धा महाराष्ट्र राज्याचे किंवा भारत देशाचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येत आहे। बघा ग्राहकांना, आता बघा तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला या वस्तू महाग होणार, त्या वस्तू महाग होणार, खिशावर प्रचंड ताण बसणार अशा बातम्या 100% टीव्हीला, पेपरामध्ये वाचलेल्या असतील, मोबाईलला सुद्धा पाहिलेले असतील, ऐकलेले असतील, परंतु मोदी सरकारने आता तुमच्यासाठी या ठिकाणी सर्वात मोठं गिफ्ट दिलेलं आहे। ते म्हणजे कोणकोणत्या वस्तू यामध्ये स्वस्त दिल्या जाणार आहेत। अगदी तुमच्या वापराच्या सर्व वस्तू स्वस्त दिल्याने या ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळणार आहे। बघा ग्राहकांना, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला बातम्या फिरत असतात की या वस्तूंच्या किमती वाढणार, त्या वस्तूंची किमती वाढणार, परंतु येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून अशा सर्व बातम्या उलट्या दिशेने बघायला मिळणार आहेत। सर्व वस्तूंच्या किमती कमी सुद्धा होणार आहेत।
आता बघा ग्राहकांनो, मोदी सरकारच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे सर्व ग्राहकांमध्ये सकाळपासूनच आनंदाचे वातावरण सुद्धा पसरलेले आहे। बघा ग्राहकांनो, प्रत्येक वस्तू या ठिकाणी स्वस्त दराने दिल्याने भाजप सरकारवरती नागरिक खुश झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गेल्या 5 वर्षापासून प्रत्येक जण या सरकारवरती या ठिकाणी खुश नव्हता, कारण या सरकारने मागच्या 5 वर्षांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवलेल्या होत्या, चैनीच्या वस्तूंच्या किमती सुद्धा वाढवलेल्या होत्या। त्यामुळे विरोधी पक्षांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाजप पक्षावरती टीका करण्यात येत होती की आमचं सरकार होतं तेव्हा सर्व वस्तू स्वस्त होत्या, परंतु तुमचं सरकार आल्यापासून सर्व वस्तूंचे भाव तुम्ही या ठिकाणी वाढवलेले आहेत। त्या वस्तूंवरील 12% GST, 18% GST, 28% GST वाढवलेला होता। बघा ग्राहकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस वस्तूंच्या किमती कमी होत्या, परंतु भाजपचं सरकार आल्यानंतर प्रत्येक वस्तूची किंमत वाढत गेलेली आहे। आता या ठिकाणी सर्व वस्तूंच्या किमती वाढलेल्या होत्या, तर अशा सर्व समस्यांना भाजप पक्षाला सामोरे जावे लागत होते। म्हणजेच ग्राहकांना विविध वस्तूंच्या किमती वाढवल्यामुळे भाजप पक्षावरती ग्राहकांकडून, नागरिकांकडून आणि विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणामध्ये टीका येत होती। अशा सर्व समस्या म्हणजेच या ज्या टीका केल्या जात होत्या त्या टीकांना, समस्यांना या ठिकाणी भाजप पक्षाला सामोरे सुद्धा जावे लागत होते। त्यामुळे कालच पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून फायनल निर्णय घेण्यात आलेला आहे। या फायनल निर्णयामुळे आता सर्व वस्तू प्रचंड स्वस्त होणार आहेत। आता बघा ग्राहकांनो, 1 जानेवारी 2026 पासून या सर्व वस्तू स्वस्त, आता एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। तर या वस्तू किती स्वस्त मिळणार आहेत आणि कोणकोणत्या वस्तू आहेत तर याची एक लिस्ट सुद्धा जाहीर झालेली आहे। ती लिस्ट तुम्हाला खटाखट वाचून दाखवतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका सुद्धा दूरच होणार आहेत। बघा ग्राहकांनो, तुमच्या खिशावरती जो ताण पडत होता, जो तुमचा श्वास गुदमरत होता, कोणती वस्तू विकत घ्यायला गेला की पहिला तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागायचा, गॅसचे रेट प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते। बघा ग्राहकांनो, प्रत्येक वस्तूची किंमत वाढत चाललेली होती, प्रत्येक वस्तू पुढच्या महिन्यामध्ये अजून वाढत होते। तुम्हाला सुद्धा माहिती असेल, बघा सोन्याचा रेट गगनाला भिडलेला होता, पेट्रोल डिझेलचे रेट, दुधाच्या किमती, भाज्यांच्या किमती, अशा प्रकारे मागील 5 वर्षापासून प्रत्येक वस्तू महाग मिळत होती। महागाई सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती। त्यामुळे राज्यातील सर्व नागरिक, राज्यातील सर्व ग्राहक, विरोधी पक्ष या भाजप पक्षावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका सुद्धा करत होते। बघा कोणतीही वस्तू घ्या ती तुम्हाला महाग भेटत होते, त्यामुळे भाजप सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली जात होते। तुम्ही असं का करत आहात, सर्वसामान्य माणूस कसा जगायचा? बघा अशा पद्धतीने मोदी साहेबांना प्रश्न विचारण्यात येत होते। त्यांच्या पक्षातील मोठमोठ्या नेत्यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात येत होते की या ठिकाणी तुम्हाला आम्ही मतदान देत आहोत, परंतु तुम्ही आमच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती का वाढवत आहात? आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे, त्यामुळे या वस्तूंच्या किमती तुम्ही अजून कमी केल्या पाहिजेत, परंतु या वस्तूंच्या किमती कशामुळे वाढवत आहात? इतक्या वस्तू मागल्या आहेत, खायचं की नाही असं सोडून द्यायचं। अगदी खाण्याच्या गव्हाच्या पिठापासून ते अगदी डोक्याला लावायच्या तेलापर्यंत सर्व वस्तू सरकारने महाग सुद्धा केलेल्या होत्या। बघा ग्राहकांनो, आपल्याला खाण्याचं जे आट्याचं पीठ असतं, गहू असतात, तर या गव्हाच्या पिठापासून ते डोक्याला लावायच्या तेलापर्यंत या ठिकाणी प्रत्येक वस्तूची किंमत वाढलेली होती। परंतु ग्राहकांनो, आता मोदी सरकारने निर्णय घेतल्यामुळे सर्व वस्तू तुम्हाला आता स्वस्त किमतीमध्ये मिळणार आहेत। तर या वस्तू किती स्वस्त मिळणार आहेत, कोणकोणत्या वस्तू आहेत, एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे। तर ती लिस्ट तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। त्यामुळे ग्राहकांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। फक्त 2 मिनिटांमध्ये या वस्तूंची यादी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे। बघा तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सर्व वस्तू महाग केल्या जात होत्या। तुम्हाला सुद्धा माहिती असेल, मागच्या महिन्यांपासून म्हणजेच मागच्या 1 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 1 मार्च, 1 एप्रिल, 1 मे, 1 जून, 1 जुलै, 1 ऑगस्ट अशा प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येक वस्तूंच्या किमती वाढवल्या जात होत्या। परंतु ग्राहकांना येणाऱ्या 1 जानेवारीपासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सर्व वस्तू आता स्वस्त केल्या जाणार आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये, ग्राहकांमध्ये या ठिकाणी आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा ग्राहकांना, मागच्या महिन्यांमध्ये जसं तुम्हाला या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये दुःख निर्माण होत होतं, जसं तुम्हाला या ठिकाणी सरकारवरती राग
घेत होता त्याच पद्धतीने या महिन्याच्या 1 तारखेपासून सरकारवरती तुम्ही खुश होणार आहात, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आनंद होणार आहे। आता बघा ग्राहकांना कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत तर या ठिकाणी लिस्ट देण्यात आलेली आहे। तर या लिस्टमध्ये जवळपास 50 प्रकारच्या वस्तू आहेत, परंतु ज्या महत्त्वाच्या 10 वस्तू आहेत ज्या दररोज तुम्हाला वापरायच्या वस्तू आहेत तर त्या वस्तू सर्वात कमी आणि स्वस्त दरामध्ये या 10 वस्तू तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत। तर बघा ग्राहकांना या ठिकाणी मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी हा निर्णय घेतल्याने आता भाजप पक्षावरती आणि भाजप सरकारवरती सगळी जनता खुश झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आता या ठिकाणी तुम्हाला ओळीने सांगण्यास सुरुवात सुद्धा करत आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या सर्व वस्तू तुमच्या घरातील लागणाऱ्या वस्तू आहेत। बघा ग्राहकांनो या ठिकाणी 50 वस्तूंची लिस्ट देण्यात आलेली आहे। या 50 वस्तूंपैकी 10 वस्तू आपल्या वापरायच्या वस्तू आहेत, रोजच्या जीवनावश्यक वस्तू आहेत, उर्वरित 40 वस्तू चैनीच्या आहेत, या ठिकाणी मनोरंजनाच्या आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला त्या 50 वस्तूंची यादी या ठिकाणी वाचून सुद्धा दाखवत आहे। तर बघा ग्राहकांनो याच्यामध्ये काही जीवनावश्यक वस्तू आहेत, काही दररोज वापरत असणाऱ्या वस्तू आहेत, ज्या घेताना आतापर्यंत तुमचा हात थरथर कापत होता, कारण खिशावरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण सुद्धा निर्माण होत होता। बघा सर्वसामान्यांना या ठिकाणी चैनीच्या वस्तू परवडत तर नव्हत्या, परंतु ज्या जीवनावश्यक वस्तू होत्या तर त्या जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या म्हणलं तरी पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हात थरथर कापत होता, कारण या वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या। या वस्तूंच्या किमती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या होत्या। तर या वस्तू एकदम स्वस्त या ठिकाणी आता होणार आहेत। कधी होणार आहेत तर बघा 1 जानेवारी 2026 पासून या वस्तू तुम्हाला स्वस्त दरामध्ये दिल्या जाणार आहेत। तर या वस्तू तुम्हाला किती रुपयांना दिल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू आहेत या ठिकाणी याची लिस्ट तुम्हाला वाचून दाखवत आहे। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आता राज्यातील सर्व जनता, राज्यातील सर्व नागरिक, राज्यातील सर्व ग्राहक या ठिकाणी स्वागत सुद्धा करत आहेत। आता या निर्णयाचा फायदा राज्यातील सर्व जनतेला होणार आहे। यामध्ये पहिली वस्तू या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे ते म्हणजे दूध। बघा या ठिकाणी ग्राहकांना दुधाशिवाय आपला दिवस जात नाही, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपण चहा हा दुधाचा पेत असतो आणि या ठिकाणी चहा पिल्याशिवाय आपल्याला जमतच नाही। बघा ग्राहकांना सकाळी उठल्या उठल्या दुधाशिवाय चहा बनत नाही। दुधाच्या किमती जर पाहायला गेलं तर 60 रुपये लिटर 70 रुपये लिटर पर्यंत पोहोचल्या होत्या, त्यामुळे नागरिक वैतागले होते। शेतकऱ्यांकडून फक्त 40 रुपयांना 1 लिटर दूध या ठिकाणी व्यापारी घेत होते आणि ते दूध या ठिकाणी जास्त दरामध्ये विकत होते। बघा यामध्ये शेतकऱ्यांचा तोटा होत होता आणि ग्राहकांचा तोटा होत होता। तर यामध्ये सरकारचा फायदा होत होता, कारण सरकारला यामध्ये टॅक्स मिळत होता आणि या ठिकाणी सरकारचा फायदा होत होता। म्हणजेच एकंदरीत दुधाच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या, त्यामुळे दूध खायचं का नाही यावरती सर्वजण विचार करत होते। परंतु आता दुधाच्या किमती प्रचंड स्वस्त होणार आहे, त्यामुळे घरामध्ये जर तुमच्या 2 टाइम चहा बनत असेल तर यापुढे आता 3 ते 4 टाइम सुद्धा चहा बनू शकतो, कारण दुधाच्या किमती सरकारच्या माध्यमातून कमी करण्यात येणार आहेत। नेमका दुधाच्या किमती किती रुपये लिटरने स्वस्त होणार आहेत हे तुम्हाला आता पुढे समजणार आहे। परंतु तत्पूर्वी जी दुसरी वस्तू आहे तर ती दुसरी वस्तू सांगण्यास सुरुवात सुद्धा करत आहे। बघा ग्राहकांना दुधाच्या किमती कमी होणार आहेत। आता तुम्हाला दूध खरेदी करणं परवडणार आहे। आता तुमचा दूध खरेदी करताना हात थरथर सुद्धा कापणार नाही। आता बघा ग्राहकांना जी दुसरी वस्तू स्वस्त होणार आहे तर ती दुसरी वस्तू म्हणजे पेट्रोल। बघा आता पेट्रोल प्रत्येक घरामध्ये लागते, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये गाडी ही असते। इलेक्ट्रिकल गाडी कोणालाही घेणं परवडत नाही, प्रत्येक जण इलेक्ट्रिक गाडीला घाबरत असतो, त्यामुळे सगळ्यांच्या घरामध्ये पेट्रोलची गाडी असते। बघा ग्राहकांना सांगायचं झालं तर या ठिकाणी पेट्रोलची किमती 1 जानेवारी 2026 पासून कमी होणार आहे। स्वस्त दराने तुम्हाला 1 जानेवारी पासून पेट्रोल मिळणार आहे। बघा जर विचार करायला गेलं तर कोणीही सध्याच्या स्थितीला इलेक्ट्रिकल गाडी वापरत नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये पेट्रोलवरती चालणारी गाडी आहे। याच्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पेट्रोलवरती चालणारी गाडी असल्यामुळे या ठिकाणी सर्व नागरिक सरकारवरती नाराज होते, कारण पेट्रोलच्या किमती सुद्धा गगनाला भिडलेल्या होत्या। परंतु 1 जानेवारी पासून पेट्रोलच्या किमती कमी होणार आहेत, त्यामुळे सर्व नागरिक सर्व ग्राहक या ठिकाणी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करणार आहेत। बघा प्रत्येक जण पेट्रोल महाग झाल्यामुळे चिंतेमध्ये होता, त्यामुळे सरकारने पेट्रोलचा रेट कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच सरकारने निर्णय घेतल्यामुळे पेट्रोल आता भयंकर स्वस्त होणार आहे।
आहे, तुम्ही विचारसुद्धा केलेला नसेल की इतका पेट्रोलचा रेट कमी कशामुळे होणार आहे. तर बघा ग्राहकांनो, दुसरी वस्तू पेट्रोल. बघा आता आपण तिसरी वस्तू बघून घेऊयात. बघा ग्राहकांनो, तिसरी वस्तू म्हणजे गॅस. बघा प्रत्येकाच्या घरामध्ये सध्याच्या स्थितीला गॅस आहेत, म्हणजेच जुन्या काळामध्ये आपण चुलीवरती स्वयंपाक करत होतो. या ठिकाणी सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आता 90% घरांमध्ये गॅसवरती स्वयंपाक होत असतो, कारण या ठिकाणी गॅसवरती स्वयंपाक केल्यामुळे वेळेची बचत होते आणि आपल्या डोळ्यांची सुद्धा काळजी होते. बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर गॅसचा फायदा भरपूर आहे, परंतु अजूनही काही महिला या ठिकाणी जास्त पैसे गॅसला लागतात, त्यामुळे चुलीवरती स्वयंपाक करत असतात. परंतु चुलीवरती स्वयंपाक केल्यामुळे काय तोटा होतो त्याची माहिती सरकारने दिलेली आहे. बघा या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार चुलीवरती स्वयंपाक केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होत आहे आणि वृक्षतोड झाल्यामुळे या ठिकाणी राज्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. आणि या ठिकाणी जो दुसरा तोटा होत आहे तर तो दुसरा तोटा म्हणजे जी महिला त्या चुलीपुढे स्वयंपाक करते तर तिच्या डोळ्यामध्ये वारंवार धूर जाऊन या ठिकाणी वयोमानानुसार जसं जसं वय वाढत जातं तसं तसं डोळ्यांना कमी दिसत आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा गॅस मिळाला पाहिजे, त्यांना सुद्धा परवडला पाहिजे, त्यामुळे गॅसच्या किमती कमी केल्या जात आहेत. आता बघा ग्राहकांनो, पुढची वस्तू म्हणजे गोल्ड. गोल्ड म्हणजे सोनं. बघा सोनं आता सर्वसामान्यांना खरेदी करणं परवडत नाही, कारण सोन्याचे भाव सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 1,25,000 रुपये प्रति 10 ग्रॅम 1 तोळा सोन्याचा भाव आहे. 24 कॅरेटचं 1 तोळा सोनं घ्यायला गेलं तर तुम्हाला 1,25,000 रुपये मोजावे लागतात. परंतु 1 जानेवारी 2026 पासून सर्वसामान्यांना या ठिकाणी सोनं खरेदी करणं परवडणार आहे. चांदीमध्ये सुद्धा घसरण होणार आहे, त्यामुळे चांदी सुद्धा परवडणार आहे. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे तेल डबा. बघा ग्राहकांना, प्रत्येकाच्या घरामध्ये तेल डबा असतो. कोणी 1 लिटरमध्ये तेल आणतं, कोणी या ठिकाणी 15 लिटर, कोणी 16 लिटर, कोणी 20 लिटर, अशा पद्धतीने लिटर किलोमध्ये या ठिकाणी तेल घेतलं जातं. परंतु सरकारच्या माध्यमातून हा जो तेलाचा डबा आहे तर तेलाच्या डब्यावरील सरकारच्या माध्यमातून एका निर्णयामुळे हा तेलाचा डबा स्वस्त होणार आहे. आता तुम्हाला तेल खरेदी करणं सुद्धा परवडणार आहे. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे या ठिकाणी लाईट बिल. बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 200 युनिटपर्यंत लाईट फ्रीमध्ये दिली जाणार आहे. या ठिकाणी सर्वसामान्यांना या ठिकाणी लाईट बिल वाढत होता, परंतु यापुढे काळजी करायची गरज नाही. त्यासोबत साड्यांचे रेट असतील, साबणे असतील, निरमा असेल, अशा ज्या आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर या सर्व वस्तूंच्या किमती 1 जानेवारीपासून कमी होणार आहेत. आता बघा ग्राहकांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या वस्तूंच्या किमती कशामुळे कमी होत आहेत. तर बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक वस्तूवरील GST कमी करण्यात आलेला आहे. म्हणजेच अगोदर जो 28% GST होता तर तो GST 18% वरती आणण्यात आलेला आहे. 18%चा GST 12% आणण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूंच्या किमतीमध्ये थोडाफार तरी या ठिकाणी आपल्याला फरक पाहायला मिळणार आहे. प्रत्येक वस्तूची किंमत थोडी कमी होत जाणार आहे. अजून कमी किंमत होईल अशा पद्धतीने बातम्या सुद्धा फिरत आहे. बघा मोदी साहेबांनी निर्णय घेतला, GST कमी झाल्यामुळे, टॅक्स कमी झाल्यामुळे या वस्तूंच्या किमती कमी होत आहे. तुम्ही 1 जानेवारी नंतर या वस्तू खरेदी केल्या तरी पण तुमचा फायदा होणार आहे.